Brought to you by V-Guard. आज बीड शहरामध्ये आशीर्वाद या लॉन्स या ठिकाणी आदरणीय अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या कार्यक्रमास उपस्थित या मेळाव्याचे प्रमुख आदरणीय अण्णासाहेब, या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती आदरणीय दादा, सोबतच मंचावर अण्णा आणि दादांचे सहकार्य आदरणीय दिनकररावजी कदम साहेब, बडगेजी बाप्पू, गंगाभाऊजी गुंबरे, डाके नानाजी, युवक देखील सहकारी या ठिकाणी उपस्थित, आमचे मित्र खाजा आहे, मुखिद आहे, अनेक नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहे, माझा मित्र अजिंक्य चांडे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आता सगळ्याचे नाव घेणे या ठिकाणी शक्य होणार नाही. सन्माननीय मंच उपस्थित आपल्या तालुक्यातून, मतदारसंघातून आले, जिल्ह्यातून आलेले सर्वच कार्यकर्ते ज्येष्ठ, सर्वप्रथम आदरणीय अण्णांच्या विनंतीला मान देऊन या कार्यकर्त्याच्या मेळाव्याला त्यांच्या एका केला आपण एक 5-7 हजार लोक या ठिकाणी जमा झाले, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपण सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. आपण मागील 2 महिन्याखाली आदरणीय अण्णांच्याच नेतृत्वाखाली असाच एक कार्यकर्ता मेळावा घेतला होता. तो लोकसभेच्या अनुषंगाने होता आणि त्या मेळाव्यामध्ये आदरणीय अण्णांनी जनभावना आणि कार्यकर्त्यांची भावना, त्यांनी केलेले मनोगत, जे व्यक्त केलेले मनोगत, या सर्वांचा अभ्यास करू, तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊ, ते त्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यानंतर महिन्याभराने लोकसभेची निवडणूक पार पडली, निकाल लागला. उघड्या डोळ्याने आपल्याला बघण्यासारखा निकाल त्या ठिकाणी लागला. म्हणजे यातून अण्णांची दूरदृष्टी त्या ठिकाणी आपल्याला दिसून आली आणि त्याच प्रकारचा मेळावा आज विधानसभेच्या अनुषंगानं या ठिकाणी पार पडतोय. आणि निश्चित रूपानं पुढच्या 3 महिन्यानं आता विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. अनेकांनी सांगितलं 90 दिवस आहे, त्या ठिकाणी 100 दिवस आहे, परंतु आता अण्णांच्या पाठीशी आपण कशी ताकद उभा करायची, कसं बळ त्यांना द्यायचं, कुठल्या माध्यमातून त्यांना लोकातून उभारी द्यायची, हे आता बारकाईने लक्ष करण्याची, केंद्र करण्याची या ठिकाणी आपण सर्वांना या ठिकाणी गरज आहे. मागच्या 5 वर्षाचा काळखंड आपण बघितला, काय घडलं काय नाही घडलं, अनेक विपरीत गोष्टी घडल्या. त्यावर या ठिकाणी मी फारसं भाष्य करणार नाही, कारण मागच्या 5 वर्षाचे आपण सर्वजण त्या ठिकाणी साक्षीदार आहात, आपण सर्वांना त्या गोष्टी ज्ञात आहेत. परंतु मागच्या 5 वर्षांमध्ये झालेल्या ज्या चुका, त्या आता दुरुस्त करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आणि आदरणीय अण्णा म्हटलं की एक विकासाचा दृष्टिकोन, विकासाचं माध्यम म्हणजे अशी काही प्रकारची व्याख्याच त्यांच्या नावाने या ठिकाणी आपल्या मतदारसंघात झालेली म्हणलं तर वावगं ठरणार नाही. मी देखील मागं 5 वर्षामध्ये उपाध्यक्ष असताना नगरपालिकेचा विरोधी बाकावर बसून मी काम केलं. स्वच्छता सभापती हे सभापतीपद माझ्याकडे होतं. सांगायचं तात्पर्य एवढंच, आलेल्या प्रत्येक योजना त्या आमच्या खात्यातून जात होत्या. आता 86 कोटी रुपये
विधानसभेच्या अगोदर मागच्या अण्णांच्या माध्यमातून या शहराला आले. मी तो नगर उत्पन्न खात्यातून त्या ठिकाणी आले. पाणी पुरवठा योजना आली. अशा अनेक योजना म्हणजे जवळजवळ नगर उतारामधून 400 कोटी रुपये त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून या शहरासाठी आले. आणि 4 महिन्यांनी निवडणूक झाली. मग हा आलेला पैसा म्हणजे विकासाकरिता हा आपण लोकांपर्यंत नेऊन पोचवलाय की नाही, लोकांना याची जाण करून दिली की नाही, ही अतिशय बारकावे बाब आहे. पण मोठ्या परिणाम त्या ठिकाणी आपल्याला भोगावं लागतात. आज जवळजवळ 5-7 हजार लोक या ठिकाणी उपस्थित आहे. आणि कार्यकर्ता या नात्याने आपण सर्वांना माहिती आहे आणलेला पैसा कोण आणतंय. पण भविष्यामध्ये या बंदिस्त कार्यालयातून आपण ज्यावेळेस बाहेर पडतो 5,000 लोक, हा बार 50,000 पर्यंत या बीड मतदारसंघामध्ये फुटला पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य माणसापर्यंत त्याला जाणीव झाली पाहिजे की मतदारसंघात पैसा कोण आणते, विकासाकरिता कोण आणते, परिवर्तन काय झाल्यावर त्या ठिकाणी आपल्याला होईल. आणि हे सर्व काही करत असताना युवकांची फळी ही अतिशय महत्वाची आहे. युवकांचा फौजफाटा अतिशय महत्वाचा आहे. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितपणे हा निर्णायक ठरेल असं या ठिकाणी माझं वैयक्तिक मत आहे. मी फारसा वेळ या ठिकाणी घेणार नाही. अनेक गोष्टी बोलण्याच्या बाकी आहेत. अण्णांचा विकासाचा पाढा जर वाचवायचा राहिला तर बराच वेळ त्यामध्ये त्या ठिकाणी निघून जाईल. परंतु येणाऱ्या विधानसभेला आता प्रश्न राहिला पक्षाचा. गंगाभाऊंनी सांगितलं, अनेकांनी सांगितलं की पक्ष अण्णा कुठला निवडतील हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु निवडत असताना आपण त्यांना 100% गॅरंटी दिली पाहिजे की अण्णा आपण केलेली कामं हे लोकांपर्यंत झाली पाहिजे. हा प्लॅटफॉर्म तयार आहे. तुम्ही कुठलीही रेल्वे आणा, आम्ही त्याच्यात बसून ती मुंबईपर्यंत पार करून दाखवू, असा विश्वास आपण या ठिकाणी त्यांना देऊ. आपला फारसा वेळ या ठिकाणी घेत नाही. परंतु भविष्यामध्ये येणाऱ्या 3 महिन्यामध्ये सर्वच आपण युवक वर्ग असेल, ज्येष्ठ असतील, सर्व मिळून मिसळून त्या ठिकाणी काम करून गुलालापर्यंत आपल्याला कसं जाता येईल हाच विषय केंद्रित करून एवढंच या ठिकाणी मी बोलतो. आपला फारसा वेळ घेत नाही. धन्यवाद. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.